अशी चर्चा आहे, पण काल फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे की मी महाराष्ट्रातच राहणार. पण काल किती चर्चा करा, काल किती पतंग काल उडवा. पतंग बघा, हे राजकारणामध्ये पतंग उडवणं, चर्चा होणं या गोष्टी स्वाभाविक आहेत. काय म्हटले काल ते, मी पुन्हा एकदा म्हटलं इथं राहणार आहे ना. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, रिकाम टेकड्यांना काय चर्चा करायची ती करू द्या. आता प्रधानमंत्री एकांटेकडे आहेत का, मला सांगा जरा. प्रधानमंत्र्यांनी काल त्यांना एकदा परत सांगितलं, तुम्ही मानसिकता तयार करा दिल्लीत येण्याची. मग आता ते प्रधानमंत्री साहेबांना रिकामटेकडे कसं म्हणून चालेल. त्यांना दिल्लीला त्यांची गरज आहे. जरी देवेंद्रजींना दिल्लीची गरज नसली, आवड नसली, तरी राष्ट्र त्यांना बोलावत आहे. भारतीय जनता पक्षाच्या भाषेमध्ये नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम आहे ना, ते राष्ट्र त्यांना साथ घालत आहे. कारण दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे, ढिसाळ आहे, गचाळ आहे, अकार्यक्षम आहे. हे तुम्ही पाहिलं. आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत, जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकार्यांना सांगतात. आणि कालसुद्धा 100% त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार. मग ते रिकामटेकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील. आवरावर करावी लागते ना घर, जेव्हा आपण बदलतो. आता महाराष्ट्रातून अनेक लोक दिल्लीला गेलेले आम्ही पाहिलेले आहेत. यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, गोपीनाथराव मुंडे असतील. मग मूळ घर आवरावं लागतं, त्याला थोडा वेळ घ्यावा लागतो, स्थिरसावर करावं लागतं, आपापल्या माणसांची व्यवस्था करावी लागते, कुटुंबाची व्यवस्था करावी लागते. पण देवेंद्रजींना राष्ट्र साथ घालत आहे. आणि ते जे म्हणतात मी इथेच राहणार, तुमची खूप इच्छा असेल, पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलत आहेत, त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत. मी चांगल्या भावनेने बोलतो, आमच्या सद्भावना आहेत, आमच्या त्यांच्याविषयी सद्भावना आहेत की महाराष्ट्रातल्या नेत्यानं राष्ट्राचं नेतृत्व करावं, हे आमच्या सद्भावना आहेत. पण जे तुमच्याबरोबर आहेत ते त्यांच्या सद्भावना नाहीत. ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतो आहे. असे बरेच लोक आहेत. जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात, तसे काही लोक अमित शहाना भेटतात जाऊन सारखे. आता त्यांना तुम्ही दिल्लीत घेताय, आता तरी माझं करा. हे मला माहिती आहे, यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे कुठे काय आहे ते. जसे राऊत साहेब, फडणवीसांचं एक विधान होतं जे अत्यंत प्रचलित आणि प्रसिद्ध झालं, ज्यात ते म्हणायचे की मी पुन्हा येईन. हो हो, सारखं म्हणायचे मी पुन्हा येईन, आणि ते पुन्हा आले. नाही. आता ते म्हणतात की मी इथेच राहीन. इथेच राहील म्हणजे तिथेच राहणार नाहीत. ते जेव्हा म्हटले मी पुन्हा येईन, तेव्हा ते पुन्हा आले नाहीत, लक्षात घ्या. ते जेव्हा म्हणत होते मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले का? नाही, ते पुन्हा आले नाहीत. त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपालाला इकडल्या मॅनेज करावं लागलं, 50-50 कोटीला माणसं विकत घ्यावी लागली, एकनाथ शिंदेना लालच द्यावी लागली मुख्यमंत्रीपदाची. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आले, ते नाही आले. तेव्हा त्यांचं जे म्हणणं आहे मी असं म्हणालो आणि ते पुन्हा आले नाहीत. पण मग मी इथेच राहीन यासाठी त्यांना काय करावं लागेल? नाही, ते इथेच राहणं अवघड आहे. मी काय आम्ही त्यांच्या वाईटावर टपलो ना, उलट ते आम्हाला इथे हवे आहेत. पण त्यांना राष्ट्र साथ घालतंय ना, राष्ट्र पुकारते, राष्ट्र की पुकार आहे. एक म्हटलं की 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. बघा, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तास ही पुरेसा असतो. आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी, असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची, असे पूर्वी झालेले आहेत कार्यक्रम. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं.
नाही, पण शक्यता आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं कमबॅक होऊ मला शकतं. माहित नाही त्याच्याविषयी. समजा जर रिशफल झालं काही बघा, धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या शिक्षण खात्यामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकले नाही, त्याच्यामुळे या देशामध्ये एक आंदोलन त्यांच्या विरोधात उभं आहे आणि म्हणून त्यांना त्या दबावाखाली प्रधानमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्या राजीनाम्याला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नाही. अशा वेळेला धर्मेंद्र प्रधान यांना परत घ्यायचा असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्यांना कोणतं खातं तुम्ही देणार आहात काय? शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे. प्रधानमंत्र्यांना जर तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचं असेल आणि वातावरणाचा परत भडका उडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात, भारतीय जनता पक्ष करू शकतात. पण एक जेनझींचं आंदोलन आणि आता 7 राज्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत, ज्यात सगळ्यात मोठी निवडणूक उत्तर प्रदेशाची. बरं. त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही अंतर्गत फेरबदल झालेले आहेत. नितीन नवीन यांची नवी टीम समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रातले 3 चेहरे आहेत. विनोद तावडेंना पुन्हा सरचिटणीस केलं गेलेलं आहे, भारती पवार उपाध्यक्ष आहेत, पियुष गोयल यांना खजिनदार केलेलं जे आहे. मोजके संघटनेच्या दृष्टीनं शहाणे लोक मी त्या टीममध्ये बघतो आहे, त्याच्यात विनोद तावडे आहेत, ज्यांनी संघटनेचं प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून. असे इतर काही लोक असू शकतात, म्हणजे मला माहिती आहे संघटनेतले लोक आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो कोणत्याही पक्षाचा, तो त्यांची एक टीम नवीन बनवतो आणि त्यांच्याबरोबर काम करतो. जशी JP नड्डाजींची होती, त्याच्या आधी व्यंकय्या नायडूंची असेल. आपापल्या पद्धतीनं लोक काम करतात, त्याच्यावरती आपण मत व्यक्त करणं बरोबर नाही. त्याबरोबर दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये आज परत सुनावणी होते, युक्तिवाद परत. आज आमचा युक्तिवाद संपेल. आज कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत, ते आज आमचा युक्तिवाद संपवतील आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट, ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी. आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान, 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल, तर त्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागेल असं वाटतंय मला. भारतीय जनता पार्टीप्रमाणे आता दिमागी नक्सल चांगली गोष्ट आहे. प्रधानमंत्री एक नवीन विषय जनतेला देत आहेत, राजकारण्यांना देत आहेत, चांगली गोष्ट आहे. सर, काल तुम्ही नाशिक दौरा केला, रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकचा दौरा करतायत. बरं. कुंभमेळ्यांच्या कामाच्या संदर्भातल्या काही तक्रारी किंवा आढावा आहे किंवा कदाचित नाशिकच्या रस्त्यांची दुरावस्था या संदर्भातली त्यांनी साधारण सरकारी तिजोरीतून 25 ते 30 कोटीचे धनादेश घेऊन जावेत. नाशिकच्या खड्ड्यामुळे जे 12 लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावेत. जे जखमी आहेत त्यांना 50-50 लाख रुपये द्यावेत, अशी आमची मागणी कालच्या मोर्चामध्ये झालेली आहे. देवेंद्रजींना नाशिकमध्ये जायची इच्छा झाली, सुबुद्धी झाली, याबद्दल आम्ही प्रभू श्रीरामाचे आभार मानतो. त्यांनी खरोखर रस्ते बघावेत. मखमलाबाद रोडला जाऊन यावं, ताफा घेऊन जाऊ नये, 2च गाड्या घेऊन जावं, महापौरांना घेऊन जावं आणि आयुक्तांना घेऊन जावं, मखमलाबाद रोडला, त्र्यंबक रोडला जावं आणि या महाराष्ट्रामध्ये आपण काय विकास केला आहे हे स्वतःच्या ह्याच देही ह्याची डोळा पाहावं आणि चेक न्यायला विसरू नयेत. नुकसान भरपाईचे 12 लोकांनी नाशिकमध्ये, तुम्ही दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये फक्त खड्ड्यामध्ये जीव गमावलेले आहे 12 आणि 50च्या पेक्षा जास्त लोक हे कायमचे जायबंदी झाले आहेत. याला आम्ही 302चा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानतो. महापालिकेचा महापौरांवरती आणि आयुक्तांवरती आणि कुंभमेळा आयुक्तांवरती हे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे.